ब्रह्मदेवाने पशुपक्षी निर्माण करून त्यांना पृथ्वीवर पाठवताना प्रत्येकाला काहीतरी वैशिष्ट्य दिलं. कोकिळेला गोड गळा, मोराला रूप, तर सिंहाला शौर्य. माणसाला त्याने असामान्य बुद्धिमत्ता दिली. पण तेवढ्याने संतुष्ट न होता, आनंदी न होता तो ब्रह्मदेवाला म्हणाला, देवा, मला 2 अदृश्य झोळ्या दे. झोळ्या म्हणजे पिशव्यांसारख्या असतात, त्या पूर्वी भिक्षा मागायला असायच्या. मी त्या माझ्या गळ्यात अशा अटकवीन की त्यातली एक माझ्या छातीवर असेल आणि दुसरी पाठीवर. म्हणजे एक झोळी जी आहे ती छातीवरच्या बाजूला असेल आणि दुसरी पाठीमागे लटकवेल. 2 झोळ्या कशासाठी, असा प्रश्न ब्रह्मदेवाने मोठ्या उत्कंठतेने विचारला असता माणूस त्याला म्हणाला, पाठीवरच्या झोळीत मी माझे दोष ठेवून देईल, म्हणजे जे मला दिसणार नाही माझेच दोष, आणि छातीवरच्या झोळीत मी दुसऱ्यांचे दोष ठेवत जाईल, म्हणजे दुसऱ्यांचे दोष मला पटकन दिसतील. ब्रह्मदेवाने तथास्तु म्हटलं, तुझ्या मनासारखं होईल असं म्हटलं. आणि मनुष्य त्या 2 अदृश्य झोळ्या घेऊन पृथ्वीवर आला. तेव्हापासून माणसाला स्वतःचे मोठे दोष सुद्धा दिसेनासे झाले की आपलं काय चुकतंय हे त्याला कळतच नाही, कारण ते पाठीमागच्या झोळीत आहे. म्हणजेच आपल्याला आपले दोष कळत नाही, पण दुसऱ्यांचे बारीक सारीक दोष मात्र स्पष्टपणे दिसू लागले, कारण माणसाने काय मागितलं होतं की दुसऱ्याचे दोष दिसणारी जी झोळी आहे ती मी समोरच्या बाजूला लटकवेल. म्हणजेच काय की कोणाचं थोडंही चुकलं तर आपल्याला लगेच लक्षात येतं, हो याचं चुकलं, पण आपली किती मोठी चूक असली तरी ती आपल्याला लक्षात येत नाही, असं याचं तात्पर्य आहे. त्यामुळे आपण काय लक्षात घेतलं पाहिजे की हे चुकीचं आहे. आपण आपले दोष पहिल्यांदा बघितले पाहिजे आणि त्यानंतर मग दुसऱ्यामध्ये काय दोष आहे हा पुढचा प्रश्न आहे.